मनोज जरांगे यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य। हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीचा जीआर निघाला तर कुणबी मराठा जीआर बाबत 2 महिन्यात निर्णय घेणार। हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू होणार तर सातारा औंध गॅझेटियरवर 1 महिन्यात निर्णय। गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार। मराठा आंदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार। आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी 15 कोटींची मदत देणार मराठा उपसमितीची माहिती। जीआर मध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। उपोषण सोडताच जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू। मागण्या मान्य झाल्यानं तुमचं आमचं वैर संपलं, सरकारला उद्देशून जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस, माझ्या जातीचं कल्याण झालं, जरांगेंची प्रतिक्रिया। पुढील 2 आठवडे मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज। संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। उपचार करणाऱ्या डॉक्टर विनोद चावरे यांची माहिती। अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या कुटुंबियांचा जल्लोष। गुलाल उधळत पेढे भरवत केला आनंदोत्सव साजरा। महिलांकडून फुगड्या खेळत सरकारच्या निर्णयाचं स्वागत। अडचणीच्या ठरलेल्या सरसकट या शब्दावरून जरांगेंनी माघार घेतली। सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते हायकोर्टात जाण्याची शक्यता। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू। सरकारचा जीआर कायद्याच्या पटलावर टिकणार का याकडे लक्ष। राष्ट्रीय ओबीसी महासंघ साखळी उपोषणाबाबत आज भूमिका स्पष्ट करणार। जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानं आता ओबीसी काय निर्णय घेतात याकडे लक्ष। मराठा समाजानं आरक्षणाची लढाई जिंकली म्हणजे ओबीसी हरले। जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आक्रमक। मराठ्यांना ओबीसीत घेऊन सरकारनं ओबीसी आरक्षण संपवलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची महायुती सरकारवर टीका। आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार, हाकेंचा इशारा। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर ओबीसींच्या साखळी उपोषणाची आता गरज नसल्याचंही विधान। तुम्ही देवाभाऊंना टार्गेट करता पण तीच व्यक्ती तुम्हाला न्याय मिळवून देते, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। ओबीसी समाजाला न दुखावता फडणवीसांनी न्याय दिला, राणेंकडून फडणवीसांचं कौतुक। सरकारच्या जीआरमुळे मराठा समाजाला मोठा फायदा होणार। इतर समाजावर अन्याय न करता कायद्याच्या चौकटीतच मराठ्यांसाठी जीआर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। मुंबई आणि आझाद मैदानातील परिस्थिती 5 दिवसांनंतर पूर्वपदावर। मराठा आंदोलकांनी भरलेली मुंबई आज रिकामी। जरांगेंसह मराठा आंदोलकांनी विजयी गुलाल उधळत सोडली मुंबई। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन। एकनाथ शिंदे आणि अजित पवार राहणार उपस्थित। जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते प्रथमच येणार एकत्र। राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा। पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट। मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी यशस्वी। M2M प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात। 40 वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग जलवाहतूक सुरू होणार। गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी योजना बंद होण्याच्या मार्गावर। गेल्या 4 महिन्यांपासूनचं अनुदान थकलं। अनुदानाअभावी केंद्र सुरू ठेवताना केंद्र चालकांची कसरत।
7 दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप. लाडक्या बाप्पांसह गौरींनाही निरोप. वाजत गाजत गौरी गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप. सोलापुरातील गॅस गळती प्रकरणात 4थ्या व्यक्तीचाही मृत्यू. गॅस गळतीमुळे 5 जण झाले होते बेशुद्ध. 5 पैकी 4 सदस्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त. आजपासून जीएसटी काउन्सिलची बैठक. बैठकीमध्ये कर रचनेची पुनर्रचना, गृहउपयोगी वस्तूंवरील कर कपात आणि राज्यांना महसूल भरपाई यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार. Thank you.